बड़े बड़े, तुमको आता भी नहीं आती बड़े बड़े, कि आगे ना रास्ते में खड़े, आती देख लो, बोल किसको धोखा, खड़े खड़े। आना तो पड़ दे बोले ऐक माझ गाणं, उबीर पण जाऊन नको मला शहाणपण, सामनाला जागून। अरे तुम बात मत करो बड़े बड़े, तुमको बात भी नहीं आती बड़े बड़े, कि आगे ना रास्ते में खड़े, आती देख लो, बोल किसको धोखा, खड़े खड़े। आना तो पड़ दे बोले ऐक माझ गाणं, उबीर पण जाऊन नको मला शहाणपण, सामनाला जागून। आता जो तुम्ही प्रीमियम मध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे। सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओ मध्ये सांगितलेले आहे। जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, असे टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनल वरती मिळून जातील। हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर तुमच्याकडे कोणाकडे कॅपकट नसेल तर टेलिग्राम चॅनल आपल्या मिळून जाईल, खाली टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मिळून जाईल। तर सिंपली ते कॅपकट ओपन करायचे, ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट वरती क्लिक करायचे। पहिल्यांदा जे येते तुमचा जो पण फोटो असेल ते सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि इथून ऍड करायचा आहे। इथून फोटो ऍड केल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचे ते रेशोज ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, 9.16चा रेशो सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे आणि 2 बोटाने हा जो फोटो अशा सेट करायचा आहे। तुम्ही अशा फोटो जो आहे इथून परफेक्ट एकदा सेट करून घ्यायचा आहे। इथून हा फोटो सेट झाल्यानंतर इथून बॅक करायचा आहे आणि तुम्हाला इथे एक ऑडिओ ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे। एक्स्ट्रॅक्ट वरती क्लिक करून जो आपण बीटमा व्हिडिओ दिलाय त्यामध्येच आपलं सॉन्ग आहे तर तोच बीटमा व्हिडिओ आहे तो इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। त्याच्यानंतर इथून आपले जे सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। इथून सॉन्ग ऍड झाल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे। जेवढे आपले सॉन्गची लेंथ आहे तेवढीच ह्या फोटोची जी लेंथ आहे ती न्यायची। तर सिंपली आपल्या राईट साईडला ही जी फोटोची लेअर आहे ती ओढत न्यायची अशा प्रकारे। त्याच्यानंतर जेवढं आपलं सॉन्ग आहे तितके आणायचे, इतके आणल्यानंतर इथून आपला जो फोटो आहे तो सॉन्गनुसार इथून ऍड होऊन जाईल। आता तुम्हाला काय करायचं, इथून बॅक करायचं, पुन्हा इथे एक ओव्हरलेचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे, ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचे। त्याच्यानंतर आपण बीटमा व्हिडिओ जो दिलाय मटेरियलमध्ये तो इथे सिंपली ऍड करून घ्यायचा अशा प्रकारे। इथून बीटमा व्हिडिओ ऍड केल्यानंतर इथे तुम्हाला काय करायचं, इथून बॅक करायचं आहे आता आणि इथे तुम्हाला बघू शकाल की हे जे सॉन्ग आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जेवढे ते चढ आहे ते तुम्ही बघू शकाल की चढ चढ अशा प्रकारे आहेत। ते तुम्हाला हे बीट पण त्या चढानुसार आहेत आणि तुम्हाला बीट पण बघायची, कोटे चेंज होते आणि ते चढ आहे तिथे बरोबर तुम्हाला बीट करायची। तर जसं बीट मी सांगतोय तशा वेळी तुम्हाला हा जो फोटो आहे इथून कट करत न्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकाल की ते तुम्हाला वरती ना बीट 1 लिहिलेलं आहे, तर थोडं पुढं आल्यानंतर इथून लगेच बीट आपली चेंज होईल। म्हणजे हा जो चढ आहे तिथे तुम्हाला इथे थोडं समजावते जेव्हा मी ते जे आहे सॉन्गनुसार बीट सांगत आहे। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पण आपण बीट दिलेले आहेत, फक्त तुम्हाला इथे बीटनुसार हा जो फोटो आहे तो कट करत न्यायचा शेवटपर्यंत। तर इथून आपली जी बीट आहे इथून चेंज होते। तर सिंपली त्या आपण जो आता हा फोटो ऍड केला त्यावरती क्लिक करायचं आणि पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा बीट आहे तिथे यायचं, म्हणजे इथून जी आपली बीट चेंज होते वरती तुम्ही बघू शकाल की अशा ही जी बीट आहे इथून चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आहे। पुन्हा आपल्या कुठे बघायची म्हणजे बीट चेंज होते तर इथे आपली चेंज होते। तर सिंपली त्याच फोटोवरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिट्स आहे त्यावरती क्लिक करत द्यायचं आहे। अशा वेळेला तुम्हाला आहे ना हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीटपर्यंत कट करत आणायचा आहे आणि इथून फोटो कट केल्यानंतर इथून बॅक करायचे आणि तुम्हाला इथे ओव्हरलेच्या ऑप्शनवरती आणि हा जो बीटमा व्हिडिओ इथून ऍड केला तो सिंपली इथून डिलीट करून टाकायचा आहे, डिलीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून। त्याच्यानंतर तुमचे जे फोटो आहे अशा कट करून घ्यायच्यात। तर मी काय करतो, जे फोटो आहे आपले बीटनुसार आहे ते पटकन कट करून घेतो। तर इथे तुम्ही बघू शकाल की जे आपले फोटो आहेत आपण बीटनुसार इथून कट करून घेतलेले आहेत। आता तुम्हाला काय करायचे, इथे जसे इथे मी इफेक्ट सांगत आहे तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते सिलेक्ट करून घ्यायचे, जेणेकरून कोणता इफेक्ट कोणत्या फोटोला लावायचा आहे हे ते तुम्हाला समजून जाईल। तर आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला एक 3 नंबरला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला इनमध्ये थांबून एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकल नावाचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, ही जी टाइमलाईन आहे ते तुम्ही बघू शकाल की तिथे आपल्याला स्क्रोल करायचे आणि पुढच्या फोटोचे तिथे यायचे। तिथे आल्यानंतर इथून तुम्हाला ह्या फोटोला आहे ना रॉक हॉरिझॉन्टली हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपला हा जो तिसरा फोटो आहे त्याच्या पुढचा तिथे यायचा आहे आणि याला आपल्याला आहे ना विपर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। हे जे 3 इफेक्ट आहेत आपल्याला काय करायचे, सिंपली जे 10 सेकंदाचे मागचे जे आपले फोटो आहेत इथे तुम्ही बघू शकाल की हा जो आपला 10 आणि 11 सेकंदाचा इथला फोटो आहे त्यांच्या मागचे जे सर्व जे पण फोटो आपण कट केले आहेत त्यांना हे जे इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचे। तुम्हाला इफेक्टचे पुन्हा एकदा नाव सांगतो,
तर पहिल्यांदा 3 इफेक्ट तुम्ही ॲड करून घेतली का नाही ते रॉक व्हर्टिकली, रॉक हॉरिझॉन्टली आणि विपर नावाचे जे 3 इफेक्ट ॲड करून घेतले. त्याच्यानंतर आपल्या पुढच्या फोटोला 3 इफेक्ट पुन्हा रिपीट करायचे. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, त्याच्या पुढचा फोटो आहे त्याला आपल्या पुन्हा येणार रॉक व्हर्टिकल द्यायचा आहे, पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोला आपल्या रॉक हॉरिझॉन्टल द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या पुन्हा फोटोला आपल्याला विपर नावाचा जो इफेक्ट आहे इथून द्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्यावर 30 इफेक्ट रिपीट करायचे आहेत. रॉक व्हर्टिकल द्यायचं आहे, ते रॉक हॉरिझॉन्टल आणि विपर नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हे जे फोटो आहेत आपले 10 सेकंदाचे मागचे, तर हा जो 10 सेकंदाचा फोटो आहे त्याच्या मागचे जे पण फोटो आहेत त्या फोटोला हे जे 3 इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर इथून घेतल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, हा जो 10 सेकंदाचे तिथला फोटो आहे ते यायचं आहे. आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचं, पुन्हा इथे ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल झूम 1चा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी खालची लेंथ आहे संपूर्ण न्यायची बरोबर इथून चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा फोटोला आपला इफेक्ट लागून जाईल. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं, हा जो 12 सेकंदाचा तिथला फोटो आहे ते द्यायचं आहे. आल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथे आपल्या कॉम्बोचं ऑप्शन आहे त्यावरती जायचं आहे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल स्ट्रेच अँड डिस्टोर नावाचा, तो जो इफेक्ट आहे ह्या फोटोला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या सिम्पली टाईमलाईन स्क्रोल करून त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटोला आपल्या बबल नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आता पुन्हा त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं आहे. त्या फोटो कशी आल्यानंतर ते आपल्या आता इनमध्ये जायचं आहे आणि इथून एक इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल ड्रॉप डाऊनचा, तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आणि ह्याची जी खालची लेंथ आहे 0.5 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या पुन्हा आहे ना त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे यायचं, स्क्रोल करून हे टाईमलाईन स्क्रोल करायचे आणि इथून तुम्हाला इनमध्ये थांबून सेक झूम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या त्याच्या पुढचा फोटो आहे तिथे आल्यानंतर इथून आपल्याला आता काय करायचं आहे, सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इनमध्ये हा जो इफेक्ट आहे तो मिळून जाईल. इथून इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही बरोबर चिन्हावरती क्लिक न करताच बॅक केलं तर कोणता इफेक्ट लागणार नाही. जे पण ॲनिमेशनच्या ऑप्शनवरून इथून इफेक्ट सिलेक्ट करतात त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करून इथून इफेक्ट आहेत ते लागून जातील. तर अशाप्रकारे हे जे फोटो आहेत त्यांना इफेक्ट दिल्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे, सिम्पली पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इथून तुम्हाला आहे ना आता एक इफेक्टचं ऑप्शन येते त्यावरती क्लिक करायचं आहे, फीड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला याचे ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येते. अशा प्रकारे इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूम नावाचा, तर हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करून घ्यायचा. सिलेक्ट केल्यानंतर इथून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे आपल्याला जो आपला 12 सेकंदाची तिथला जो आपण हा फोटो स्प्लिट केला तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे वाढवून. तर इथपर्यंत आणल्यानंतर आपल्याला आता काय करायचं, सिम्पली ह्याची ही जी लेअर आहे ॲड केली आहे त्यावरती क्लिक करायचे, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि साईज संपूर्ण याच्या बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो आपला 12 सेकंदाची तिथला फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते त्याच्या अशा प्रकारे आल्यानंतर इथे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं इथं तुम्हाला आणि इथून तुम्हाला 3 नंबरला एक मिरर 3 लेअरचा इफेक्ट मिळून जाईल. तो इथून सिलेक्ट करायचा आहे, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. जेवढा आपला 12 आणि 13 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी छाया इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची अशा प्रकारे. सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं, व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करायचे आणि फिल्टर 0 करून द्यायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. अशा हे इथून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, ते हा जो आपला आहे ना टाईमलाईन ते बघू शकाल की 17 आणि 18 तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचा अशा प्रकारे. आल्यानंतर जिथून आपण स्प्लिट केला तिथे यायचा हा जो फोटो आहे जसे इथे आपण आलो तशा प्रकारे. इथे आल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ट्रेनिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल, इथे ट्रेनिंगमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल इलेक्ट्रिक करंटचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. जर नाही इफेक्ट कुठे मिळाला तर सिम्पली सर्च करून हा जो इफेक्ट आहे इथून ॲड करून देऊ शकता तुम्ही. आणि इथून ॲड केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, जो आपला 17 आणि 18 सेकंदाची तिथला फोटो आहे तेवढी छाया इफेक्टची लेंथ आहे ती ठेवायची आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून जो पण तुम्हाला इथे कलर पाहिजे इथून तुम्ही ठेवायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो शेवटचा फोटो आहे ते द्यायचा आहे. त्याच्या थोडं पुढे अशा प्रकारे 21 सेकंदाची तिथे येते. तुम्ही टाईमलाईन बघू शकाल की 21 सेकंदाची तिथे आल्यानंतर तुम्हाला सिम्पली बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचे आणि इथून तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 4 नंबरला. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा, बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे आणि इथून शेवटून थोड्या शिवाय कमी करायची ह्या ज्या इफेक्टची लेंथ आहे ती. त्याच्यानंतर हा जो इफेक्ट आहे इथून ॲड होऊन जाईल. त्याच्यानंतर हा जो आपला व्हिडिओ आहे इथे संपूर्ण एडिट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे आयकॉन आहे बांधाचं त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे अशा एक्सपोर्ट होऊन जाईल.